हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज अँड वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. एक अत्यंत महत्त्वाची बातमी तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेली आहे बघा. NMMC म्हणजेच नवी मुंबई महानगरपालिकेसाठी नवीन रिक्रुटमेंट जी आहे मागेच प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या फॉर्मची डेट जी आहे 1 मार्चपर्यंत ठेवण्यात आली होती. आता ती फॉर्मची डेट ही परत एक्सटेंड करण्यात आली असून 15 एप्रिल 2026 पर्यंत तुम्हाला परत आता फॉर्म फिलअप करता येणार. एक सगळ्यांसाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. जे ॲस्पिरंट जे आहे त्या NMMCच्या फॉर्मला फिलअप करू नाही शकले त्यांना बेसिकली या गोष्टीची माहिती घ्यायची आहे की आता एक्झामिनेशनचा फॉर्म जो आहे हा 15 एप्रिल 2026 पर्यंत तुम्हाला अजून फिलअप करता येईल. आता यामुळे जो आहे एक्झामिनेशनच्या डेटवरती सुद्धा एक इफेक्ट होईलच की एक्झामिनेशन डेटसुद्धा थोडी पोस्टपोन होऊ शकते. त्याबाबतची सुद्धा संपूर्ण माहिती मी तुम्हाला या सेशनमध्ये देईल. पण जर तुम्ही आज फर्स्ट टाइम चॅनलला व्हिजिट करत असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करून ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला टाईमली अपडेट जे आहे ते पाहायला मिळेल. ठीक आहे. सोबतच MMRDची सुद्धा रिक्रुटमेंट आहे ही सेम अलाइंड आहे. एकच एक्झाम कंडक्टिंग बॉडी असल्या कारणामुळे दोन्ही परीक्षेसाठी तुम्हाला तयारी करावीच मिळेल. ठीक आहे. आता बघा यासाठीचा जो संपूर्ण सिलेबस आहे, ठीक आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा, याबाबतची मी संपूर्ण माहिती तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. याची सगळ्याची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ठीक आहे. बघा आधी जी आहे 1 मार्च 2026 पर्यंत फॉर्म जी आहे एक्सटेंड करण्यात आली होती. आता परत 15 तारखेपर्यंत आलेली. त्याचा सर्क्युलर मी तुम्हाला वाचून दाखवते. आणि जर तुम्हाला ही PDF हवी असेल सिलेबसची तर तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप करून ही PDF सुद्धा मिळवू शकता. ओके. सोबतच MMRDची सुद्धा रिक्रुटमेंट आलेली आहे. ठीक आहे. याचा आता एक्सटेंड नाही झालेली आहे, पण या संबंधात जे काही आपल्याकडे डिटेल नोटिफिकेशन आहे हे मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेली आहे. आणि नंतर त्यासोबतचा जो परफेक्ट स्टडी प्लॅन आहे हा सुद्धा आपण डिस्कस केलेला आहे. सोबतच त्यानंतरसुद्धा मी कशा प्रकारचे प्रश्न येणार, ठीक आहे, म्हणजे मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, GK आणि इंटलेक्च्युअल ॲबिलिटी ह्यामधून मल्टिपल पोस्टसाठी, कारण की ऑलमोस्ट प्रत्येकी पोस्टसाठी ह्या 60 क्वेश्चन नॉन टेक्निकलला सगळ्यात जास्त जे वेटेज ठेवलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न येणार याबाबतचा सुद्धा मी सेशन रिसेंटली घेतलेला आहे कॅपिट्यूटच्या यूट्यूब चॅनलवरती. तो सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता. ठीक आहे. सोबतच GK सामान्य ज्ञान, बरेच विद्यार्थ्यांना याबद्दल डाऊट होता की सर 10 जरी प्रश्न असतील किंवा 15 जरी प्रश्न असेल तर याला कसं टॅकल करायचं याबाबतचा सुद्धा मी एक सेशन घेतलेला आहे. या सर्वांची जी लिंक्स आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि जर तुम्हाला हा नॉन टेक्निकलच्या सिलेबसची PDF हवी असेल त्या नंबरवरती व्हॉट्सअप करून मिळू शकता. ठीक आहे. तुम्ही फक्त मेसेज करताना MMRDA सिलेबस असं मेन्शन न करता MMRDA तुमची ब्रांचसुद्धा मेन्शन करा, सुद्धा तुम्हाला त्याची अकॉर्डिंगली गाईड करण्यात येईल आणि त्याची PDF तुम्हाला देण्यात येईल. ठीक आहे. जर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला बिलॉंग करतात तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसुद्धा मेन्शन करा, किंवा इतर ब्रांचेसला असेल तर इतर ब्रांचेसला सुद्धा तुम्ही मेन्शन करत चला. ठीक आहे. सोबतच इलेक्ट्रिकलचा जो डिटेल सिलेबस आहे, ठीक आहे, इम्पॉर्टंट टॉपिक्स, PYQs कसे करायचे, ॲज वेल एज त्याचे प्रश्न कसे येणार याबाबतची सुद्धा संपूर्ण मी सेशन्स हे यूट्यूबला घेतलेले आहेत. याची PDF अवेलेबल आहे. ही सुद्धा टेक्निकलची PDF तुम्हाला हवी असेल तर या नंबरवरती व्हॉट्सअप करून घेऊ शकता. कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनला आणि टेलिग्राम चॅनलला आजच जॉईन करून ठेवा, कारण की कॅपिट्यूटला PYQs ज्या TCS बेस्ड आपण अपलोड केलेले आहेत. ठीक आहे. याचीसुद्धा मी तुम्हाला लिस्ट दिली होती. ठीक आहे. तर याच्यामधून तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पेपर्स तुम्हाला ॲक्सेस करावेच मिळेल. सोबतच मराठीचे आता मी 5 नवीन सेट जे आहेत ॲड केलेले आहेत. हे कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनला जर तुम्ही स्टडी मटेरियल फोल्डरमध्ये गेले तर मराठीच्या सेक्शनमध्ये तुम्हाला फ्री ई-बुक्स हे पाहावयास मिळेल. हे रिडेबल आहे तर तुम्ही त्याला नक्कीच वाचू शकता. ठीक आहे. तुमच्या दोन्ही परीक्षेसाठी युजफुल राहील. सोबतच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून सुद्धा PYQs जे आहे टेक्निकलचे हे तुम्ही ॲक्सेस करू शकता. ठीक आहे. आता बघा दोन्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करायचेच आहे. सोबतच मी तुम्हाला सांगतोय NMMC JEEसाठी हे रिक्रुटमेंट आली होती. ही फक्त JEEसाठी नसून याच्यामध्ये A, B, C असे 3 संवर्गामध्ये रिक्रुटमेंट आलेले ते तुम्ही ऑफिशियली वेबसाईटवरती जाऊन पाहू शकता. आता आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या ॲस्पिरंट्सला बोलतोय तर त्यासाठी बघा कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी टोटल 8 पोस्ट आहेत. ठीक आहे. सोबतच यासाठीचा जो आलेला अपडेट आहे तो तुम्हाला इथे वाचून दाखवते बघा. 27/3/2026 रोजी हा अपडेट आलेला आहे. ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे जाहिरात क्रमांक आस्थापना 2/25, 3/25, 4/25, ठीक आहे, 14/12/2025च्या अनुषंगाने ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृतीच्या दिनांकास मुदती वाढीबाबत. ठीक आहे. त्याच्यामध्ये जी आहे लास्ट डेट जी आहे ही आपल्याकडे 1 मार्च 2026 पर्यंत देण्यात आलेली होती. पण तथापि उपरोक्त जाहिरातींच्या अनुषंगाने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यास दिनांक 1/4/26 ते 15/4/26 पर्यंत हे वेळ देण्यात आलेली आहे. म्हणजे 1 तारखेपासून तुमचे फॉर्म फिलअप परत ओपन होईल ते 15 एप्रिलपर्यंत राहील. ठीक आहे. आणि 15 तारखेच्या आधीच फॉर्म फिलअप करून टाका. आणि याच्यासाठी ज्या दिलेल्या बेसिकली अपडेट्स आहेत किंवा ज्या रूल्स आहेत ह्या रूल्समध्ये कुठलाही बदल नाही. ह्यासाठी सुद्धा एक पॉईंट त्यांनी मेन्शन केलेला आहे. दिनांक 14/12/2025 रोजी प्रसिद्ध जाहिरातीमधील व 19/1/2026 रोजी प्रसिद्ध जाहिरात करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकातील इतर अटी व शर्तीमध्ये कुठलाही बदल नाही हे मेन्शन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर तुमच्याकडे फार एक चांगली अपॉर्च्युनिटी आलेली आहे परत. आणि बरेच विद्यार्थ्यांना मी अजूनही सांगतो की सर याला किती महिन्यात एक्झाम होणार, 1.5 महिन्यात होणार का, एप्रिलच्या एंडला होणार का, रोज मला सतत असे 15-20 मेसेजेस व्हॉट्सॲपला येतातच. ठीक आहे. की सर एक्झाम कधी होणार. मी तुम्हाला अजूनही सांगतोय
गिरत ठेवू नका ठेवू. बरेच लोकांनी ह्या एक्झामिनेशनला प्रिपेअर नाही केलं जस्ट बिकॉज की एक्झाम लवकर येईल. मी तुम्हाला आजही सांगतोय प्रिपरेशन सुरू करायचा जो पहिला दिवस असतो तो म्हणजे आजचा, लक्षात ठेवा. आज सुरू केली तर तुम्हाला असे ॲडिशनली जर कधी वेळ मिळते ना, मी 1000 वेळा सांगत असतो तुमच्याकडे की तुम्हाला पर्टिक्युलरली जर ॲडिशनल टाईम मिळतो आहे ना, हा तुम्हाला बफर टाईम मिळेल आणि तुम्हाला चांगलं प्रिपरेशन करायला वेळ मिळतो. आता बघा, जर 15 एप्रिलपासून आपण डेडलाईन जर कन्सिडर करतो म्हटलं, ठीक आहे, तर 15 एप्रिल आपल्याकडे लास्ट फॉर्म फिलअप डेट आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण 45 डेज जर आपण कन्सिडर करतो तर एप्रिल किंवा मेच्या एंडमध्ये आपण एक्झाम टार्गेट करून चालतो आहे. आता बघा, तुम्हाला भरपूर सगळा वेळ मिळालेला आहे. असंच करता करता ही डेट एक्सटेंड होत आली आहे. आता याचा बरेच विद्यार्थी विचार करतात की एक्झाम अजून पोस्टपोन असं काही होणार नाही. बरेचदा काय होतं, काही कारणास्तव ऑफिशियली कारणास्तव जे आहे त्या डेट एक्सटेंड होतात, पण ही एक्झाम क्लिअर झाली ना तर तुमच्याकडे तुम्हाला ज्या 8 पोस्ट आहेत ह्या पोस्ट मॅटर नाही करेन. ते तुम्हाला जे पोस्ट हवी असते फक्त एक पोस्ट पाहिजे असते, ठीक आहे. तर बरेच विद्यार्थी ऑलरेडी यांनी सुरुवात केलेली आहे तयारी करायला, तर तुम्ही सुद्धा याला सुरुवात करू शकता. 1/4 तुम्ही याला परत फॉर्म फिलअप करायला सुरुवात करू शकता, ठीक आहे. याच्यामध्ये जो डिव्हिजन आहे जेईसाठी, जे इलेक्ट्रिकलसाठी, त्यासाठी तुम्हाला कुठल्याही शाखेची जी पदवी आहे ही आपल्याला पाहिजे इलेक्ट्रिकल डोमेनमधलं, आणि मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला हवं आहे, ठीक आहे. याचा जो हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल रिझर्वेशन इथे तुम्हाला दिलेलं आहे, ठीक आहे, तुम्ही बघू शकता. आणि सोबतच 1/12/2025 रोजी पर्यंत मॅक्सिमम एज जे आहे किमान आणि कमाल, ठीक आहे, किमान आणि कमाल, बेसिकली मॅक्सिमम एज 38 इयर्स आणि मिनिमम जे 18 इयर्स हे म्हटलेलं आहे, ठीक आहे. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर 43 इयर्सपर्यंत सुद्धा तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. तर अपॉर्च्युनिटी चांगली आहे. बरेच एस्पिरंट्सनी हा सेम एक्झाम पॅटर्न आहे MMRDAला सुद्धा फॉलो केलेला आहे. फक्त MMRDAमध्ये असं झालेलं आहे की 40 क्वेश्चन टेक्निकलला दिलेले आहे आणि बाकी 60 क्वेश्चन जे आहेत ना हे आपल्याकडे मराठी आणि इंग्लिशला दिले झाले, ठीक आहे. तर म्हणून तुम्ही एकाच एक्झामिनेशनसोबत दोन्ही एक्झामला प्रिपेअर करू शकता, NMMC आणि MMRDAच्या, ठीक आहे. आणि सेम एक्झाम कंडक्टिंग बॉडी असल्या कारणामुळे तुम्हाला दोन्ही परीक्षेसाठी इक्वली एक वेटेज मिळेल, इक्वली तुम्ही टार्गेट करू शकता आणि 2 भागी एक ना एक पोस्ट डेफिनेटली तुमची क्लिअर होईल. याच्यासाठी सुद्धा मी NMMCचा नॉन टेक्निकलचा कोर्स, टेक्निकलचा कोर्स ऑलरेडी लॉन्च केलेला आहे. जर तुम्ही MMRDAसाठी टार्गेट करत असाल तर MMRDAचा कोर्स एनरोल करून याच्यामध्ये तुमची मराठी, इंग्लिश, GK आणि बौद्धिक चाचणीसुद्धा प्रिपेअर करू शकता. आणि MMRDAच्या टेक्निकलच्या कोर्समध्ये तुमची NMMC सुद्धा होऊ शकतं, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला 2पैकी कुठलाही एक कोर्सेस घ्यावं लागेल असं जरुरी गरजेचं नाही की तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकलसाठी दोन्ही वेगवेगळे घ्यायचे असतात, कारण की एक्झाम कंडक्टिंग बॉडी सेम असल्या कारणामुळे तुम्ही MMRDAच्या कोर्सेसनी NMMCसाठी सुद्धा तयारी करू शकता, ठीक आहे. या अपडेटसाठी सुद्धा मी NMMCचा सिलेबस तुम्हाला मागेच एक्सप्लेन केलेला आहे बघा, ठीक आहे. आणि त्यासाठी जी सिलेबसची PDF आहे हे सुद्धा मी बऱ्याच विद्यार्थ्यांना सर्क्युलेट केलेली आहे. जरी तुम्हाला ही PDF नसेल मिळाली NMMC आणि MMRDAची तर तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सॲप करा, ठीक आहे. मी तुम्हाला ही PDF जी आहे टेक्निकलची सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. आलं लक्षात? टेलिग्राम चॅनलला कॅपिट्यूट्सला आजच फॉलो करा, कारण तिथे आपण रोज डेली इंग्लिशचे वोकॅब, ठीक आहे, प्रॅक्टिस क्वेश्चन्स आपण देत असतो, ठीक आहे. तर ह्यामधून तुम्हाला चांगल्याच प्रकारे प्रॅक्टिस करायलाच मिळते, ठीक आहे. एक सिम्बॉलची PDF सुद्धा आहे आपल्याकडे. जर ही सुद्धा हवी असेल तर टेलिग्राम चॅनलला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या चॅनलला फॉलो करून घेऊ शकता, किंवा तुम्हाला व्हॉट्सॲपवरती हवी असेल तर मी व्हॉट्सॲपला सुद्धाही देऊन देईल, ठीक आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला डेली आपण क्विझेस देत असतो, तर ते मात्र नक्की सॉल्व्ह करत चला. आणि या अपडेटला तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा. आपल्या चॅनल कॅपिट्यूट्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQला इथे क्लिक करून सबस्क्राईब करा. रिसेंट सेशन पाहण्यासाठी इथे तुम्ही MMRDAचे क्लिक करून पाहू शकता. दोन्ही टेलिग्रामची लिंक, ॲप्लिकेशनची लिंक, अँड्रॉइड ॲप्लिकेशनची, आणि ज्यांच्याकडे iPhone आहे त्यांनी मला व्हॉट्सॲप करू शकता. या सगळ्यांच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून या सेशनला मॅक्सिमम तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस अपडेट. हॅव अ नाईस डे. भेटू आपलं नवीन सेशनमध्ये लवकरात लवकरच.